नोकरदारांमध्ये जेवढी उत्सुकता असते तसंच नॅशनल पेन्शन सिस्टीम बाबत देखील एक जिव्हाळा आहे। ही जी सिस्टीम आहे ही आणखी आकर्षक होऊ शकते का? कारण आता 60% रक्कम काढण्यावर कुठलाही टॅक्स नाहीये। निश्चित एनपीएस म्हणजे थोडक्यात मी सांगतो नॅशनल पेन्शन स्कीम ही लॉंग टर्म स्कीम आहे। म्हणजे रिटायरमेंट नंतर आपल्याला एकदम एक कॉर्पस फंड मिळेल आणि सॅलरी लोकांसाठी ही खूप महत्त्वाची स्कीम आहे। आता ह्याला टॅक्स दृष्टीने आकर्षक करण्यासाठी आपल्याला एटीसीच्या खाली 1.5 लाख मर्यादा मिळते, सवलत मिळते। त्याच्या व्यतिरिक्त एनपीएसच्या अंडर ॲडिशनल 50,000ची सवलत त्यांनी दिली आहे। त्यासाठी एटीसीसीडी हा सेक्शन आहे इन्कम टॅक्सचा। तर कुठे ना कुठे ही अजून आकर्षक करण्यासाठी ही डिडक्शनची लिमिट हे गव्हर्नमेंट नक्कीच वाढवायचा विचार करू शकते। कारण की सॅलरीड लोक सामान्य करदात्यांचं जर पाहिलं त्यांचा पहिला एम हा असतो की सर मला कुठे कुठे डिडक्शन टॅक्स सेव्हिंगचे डिडक्शन्स मिळतील। त्यामुळे एनपीएस हा एक खूप बेस्ट ऑप्शन आहे। फक्त कुठे ना कुठे 1.5 लाख आणि हे ॲडिशनल 50,000 मिळतात। हे ॲडिशनल 50,000ची लिमिट वाढवायला नक्कीच हरकत नाही असं वाटते। अगदी बरोबर आहे। देविदाजी, मी तुमच्याकडे येतो की आता फायनान्समधला तुमचा अनुभव खूप मोठा आहे। महाराष्ट्र बँकेत पण तुम्ही संचालक पदावर होतात। एकूणच अंतरिम अर्थसंकल्प सादर होताना अजून कुठल्या कुठल्या गोष्टींकडे सरकारचं लक्ष जाऊ शकतं की अर्थव्यवस्था आणखी सुदृढ करण्यासाठी, बूस्ट मिळण्यासाठी? मला असं वाटतं अर्थसंकल्पाकडे बघत असताना आपण थोडे राजकीय अभिनिवेश बाजूला सारून एका व्यापक दृष्टीने आणि सहमती घडवून आणण्याच्या दिशेने वाटचाल करण्याची आवश्यकता आहे। मी तू करून यातून काही साध्य होणार नाही। अगदी आज 1991 साली हे जे नवीन आर्थिक धोरण चालू झालं ते आजतागायत तेच धोरण आहे। म्हणजे यूपीएच्या काळात वेगळं होतं आणि आत्ताच्या काळात काही वेगळं धोरण आहे अशातला भाग नाही। फरक आहे तो तपशिलातला फरक आहे। पण आज 30 वर्षे हे धोरण अवलंबिल्यानंतर बेरोजगारीचा प्रश्न असो किंवा आर्थिक विषमतेचा प्रश्न असो याच्या सोडवणुकीसाठी व्यापक सहमती आणून काय मार्ग आपण शोधणार आहोत याचा विचार करण्याची आवश्यकता आहे। आज ही फूड इन्फ्लेशन हा काही भारतातला प्रश्न नाही, हा जागतिक फिनॉमिना आहे आणि त्याचा भारतावर काय परिणाम होणार आहे, त्याची काय किंमत आपल्याला मोजावी लागणार आहे। आज एन्व्हायरमेंटल रिस्क ही इतकी मोठी आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरात आपण अनुभवलं की कसे अवकाळी पाऊस पडले आणि काय त्या एकूण एन्व्हायरमेंटनी वाटेल तसा नाच केला की ज्याची किंमत आपल्याला महाराष्ट्रातल्या अर्थव्यवस्थेला मोजावी लागते। हेच देशाला पण लागू आहे। त्यामुळे एन्व्हायरमेंटल रिस्क याच्याकडे आपण कसे ॲड्रेस करणार आहोत? केवळ आकड्यांशी खेळून आपण काहीतरी चांगलं किंवा काहीतरी वाईट सिद्ध करण्याच्या नादात जाऊ नये असं मला वाटतं। साधी गोष्ट ई श्रम पोर्टलवर 30 कोटी लोकांनी नावं नोंदवली। बघा, मी 30 कोटी लोकांना रोजगार दिला असं सरकार क्लेम करतं। तपशिलात जाऊन त्याच ई श्रम पोर्टलची माहिती आकडेवारी काढून बघितली तर त्यातले 97% लोक असे आहेत जे 10,000 रुपयापेक्षा कमी पगार मिळवतात। म्हणजे मग तो 10,000 रुपये पगार जो कमी मिळतो त्याच्या हातातली क्रयशक्ती काय? त्याची क्रयशक्ती वाढवली पाहिजे तर त्या माणसाची जी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे त्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला थोड्या अधिक व्यापक दृष्टिकोनातून या सगळ्या आर्थिक प्रश्नांकडे बघायला पाहिजे। पण आता ह्या निवडणुकीचा अंतरिम अर्थसंकल्प आणि निवडणुका जर बघितल्या तर मला काही फार अपेक्षा या अर्थसंकल्पातून नाही आहेत। पण मला वाटतं मोदी पंतप्रधान होणार, निर्मला सीतारामन राहणार, 400 नाही 500च्या वर लोकसभा सदस्य निवडून आले तरी देखील जे आर्थिक प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे आपल्याला फार डिस्पॅशनेटली ॲड्रेस करावं लागणार आहे तर आपण देशाला एका चांगल्या मार्गाने नेऊ शकतो। निश्चित, अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आकडेवारीवर तुम्ही बोललात। आणि निर्मला सीतारामन आता मला वाटतं 6व्यांदा अर्थसंकल्प सादर करतील। म्हणजे 5 वेळा अर्थसंकल्प पूर्ण आणि 1 वेळा अंतरिम। मला वाटतं हा त्यांनी मोरारजी देसाई दिवंगत पंतप्रधान, माजी पंतप्रधान यांच्या बरोबरीने त्या आलेल्या आहेत। म्हणजे केवळ दुसऱ्या या अर्थमंत्री असणार आहेत। नेने सर, मी तुमच्याकडे येतो की ही आर्थिक विषमता जी आहे ही आर्थिक विषमता कशी दूर करता येतील, त्यासाठी सरकारसमोर कुठली कुठली आव्हानं आहेत? कारण एकीकडे म्हणतो की आपण प्रगती करतोय, महासत्ता बनण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे, खाचखळगे पण आहेत ना, तुम्हाला दिसत असतील, तुम्ही अर्थतज्ञ आहात। भरपूर खाचखळगे असतात। कुठलीही वाढ ही
अगदी स्मूथ अशी कधीच नसते. आपण जेव्हा म्हणतो की आपण 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था, 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था, आपल्याला असं वाटतं की बाकीच्या अर्थव्यवस्था ज्यांचे क्रमांक आपण हिरावून घेतोय त्या स्वस्त बसतील का? त्या त्यांच्याकडनं प्रयत्न करतच असतात की भारताची गती कशी थांबवायची. भारताची गती थांबवायचा एक अगदी सोपा मार्ग त्यांना माहिती आहे की भारतात अंतर्गत भांडणं लावून द्यायची. हा प्रकार ते सारखं करत असतात. आपण त्याला बळी पण पडत असतो. परंतु सध्या परिस्थिती अशी झाली आहे की त्या सगळ्या अर्थव्यवस्था, युरोप म्हणा, अमेरिका म्हणा, या जरा जर्जर झालेल्या आहेत. युरोप तर झालेलंच आहे, अमेरिका सुद्धा काही फारशा चांगल्या परिस्थितीत नाही आहे. त्यांना वाचवणारा कोण? आता वाचवणारा मी अशाकरता म्हणतो, आत्ता तुम्ही अन्न सुरक्षेची गोष्ट सांगितली. या युक्रेनच्या लढाईनंतर गव्हाचं जे संकट जगात निर्माण झालं ते संकट भारताच्या शेतकऱ्यांनी तारलं. आपला गहू कितीतरी जास्ती प्रमाणामध्ये जगामध्ये वापरला जायला लागला. तर या प्रकारच्या ज्या घटना होत आहेत तिथे भारत हा एक विश्वाला आधार, हे फार उच्च मी बोलतोय, तसं काही तितकं बरोबर नाहीये, परंतु एक प्रकारची आधारभूत व्यवस्था भारत होऊ शकते, एक बॅलन्सिंग ऍक्ट होऊ शकते. आणि त्याचं एक दिग्दर्शन नरेंद्र मोदींनी वसुधैव कुटुंबकम हे सांगितलं तेव्हा केलं. आता क्लायमेट कंट्रोलचं सरांनी सांगितलं, अगदी बरोबर आहे, पण त्याचा तोंड द्यायचं असलं त्याला तर वसुधैव कुटुंबकम हीच वृत्ती करायला पाहिजे की तुमचं क्लायमेट तुमचं तुम्ही सांभाळा, आमचं आम्ही सांभाळू, असं होत नाही. आपल्याकडे एकच पृथ्वी आहे. तेव्हा क्लायमेट कंट्रोलला जागतिक सहमती मिळवण्याचे प्रयत्न भारत जे करतोय ते अगदी योग्यच आहेत. परंतु आत्ता आपण जर बघितलं, इनइक्वॅलिटी ही कुठल्याही, जसं की कुठलीही प्रसूती ही वेदनांशिवाय होत नाही, तशीच अर्थव्यवस्था जेव्हा वाढत असते तेव्हा इनइक्वॅलिटी किंवा ज्याला म्हणतो की असमानता ही नेहमीच वाढते. सगळ्या जगातला हा अनुभव आहे. परंतु आपण काय बघायला पाहिजे, इनइक्वॅलिटी जरी वाढली तरी जे तळागाळातले होते ते वरती आले की नाही. आपल्याला कितीतरी अहवाल याच्यात मिळालेत की भारताने कोट्यावधी लोकांना पॉवर्टी लाईन जी आपली होती त्याच्यावरती आणण्याचं यशस्वी काम केलेलं आहे. आणि तिथे आपल्याला बघायला लागतं